डोंबिवली रेल्वे स्थानकावर आषाढी वारीचा पारंपरिक गजर प्लॅटफॉर्म 1 वर विठुरायाची मूर्ती स्थापित करून दिवसभर हरिनाम संकीर्तन। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची खास हजेरी। बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडावर मनोज जरांगे आणि महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते महापूजा। बळीराजा सुखी राहो आणि आरक्षण मिळावं असं जरांगेंचं साकडं। आषाढी एकादशी निमित्तानं शेगावमधील गजानन मंदिरात भाविकांची गर्दी। प्रति पंढरपूर अशी शेगावची ओळख। कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात रिंगण सोहळा साजरा। आषाढी एकादशी निमित्तानं आयोजित रिंगण सोहळ्यात 100 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी। अकोल्यातील प्राचीन 321 वर्ष पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी निमित्तानं पूजा। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। रत्नागिरीत पंढरपूरला जाणं शक्य नसलेल्यांसाठी शक्ती मंदिर ते मुक्ती मंदिर या संकल्पनेतून वारीचं आयोजन। वारकरी भाविक पारंपरिक वेशभूषेत वारीत सहभागी। येवल्यातील राजापूर इथल्या गणाधीश इंटरनॅशनल स्कूलमध्ये रिंगण सोहळा संपन्न। शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी असा मजकूर असणारे फलक हाती घेत विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढली। बीड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आषाढी एकादशी निमित्तानं रिंगण सोहळा साजरा। अनेक शाळांमध्ये पालखी आणि दिंडीचं नियोजन। लासलगावमधील सरस्वती विद्यामंदिर शाळेत 750 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा संपन्न। वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी ठरले आकर्षणाचं केंद्रबिंदू।